हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्या प्रवक्त्या म्हणून कशा चालतात? सुषमा अंधारेंचा जुना व्हिडिओ लावून राज ठाकरेंची टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल। उठ दुपारी घे सुपारीवाल्याने टीका केल्यास नवल काय? सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका, दुसऱ्यांच्या लग्नात बुंदी वाढणाऱ्यांना सध्या वाईट दिवस आल्याचाही दावा। फोडाफोडीचं मी समर्थन करणार नाही, मात्र महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सुरू केलं। ठाण्यातल्या प्रचार सभेत राज ठाकरेंची टीका। महायुतीच्या सभेतच राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयांचा मुद्दा छेडला। ठाण्याच्या विकासासाठी बाहेरचे लोंढे थांबणं गरजेचं, बाहेरून पाठिंबा दिल्यानं माझ्यावर बंधनं नसल्याचंही राज यांचं विधान। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरी पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय, राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। राजकारणात तुम्हाला संतान होत नाही म्हणून आमची मुलं तुम्हाला घ्यावी लागतात, आणखी गद्दार पाहिजे घेऊन जा, फरक पडत नाही, ठाकरेंचा भाजपवर आरोप। रवींद्र धंगेकरांचा पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या, भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप, कारवाई होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला, तर रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय। अबकी बार 400 पार नाऱ्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचं मोठं विधान। बारामतीची लढाई अजित पवार अभिमन्यूसारखे लढले, भाजपला दादांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। लोकशाहीत कॉलर पकडून मतं मिळत नाहीत, निवडून कसा येतो हे बघायचं असल्यास अजितदारांनी नागपूरला यावं, अन्यथा मी बारामतीत येतो, काँग्रेस नेते सुनील केदार यांचं खुलं आव्हान। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे, वर्धा, अमरावती, नांदेड, नाशिकसह बारामतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागपुरात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर भाजीपाल्याचंही नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।